Hi, welcome to our channel Mahatech Academy, and we're starting with your syllabus. Okay, so finally, आज आपण फर्स्ट युनिट पासून स्टार्ट करणार आहोत फॉर युअर सब्जेक्ट एम्बेडेड सिस्टीम. ओके, याच्यात डिटेल सिलेबसचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. बिफोर स्टार्टिंग ॲक्च्युअल स्टडी यू मस्ट गो अँड वॉच दॅट व्हिडिओ फर्स्ट. ओके, जोपर्यंत तुम्हाला पूर्ण सब्जेक्टचा सिलेबस समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला अंडरस्टँड होणार नाही की एक्झॅक्टली कोणते चॅप्टर तुमचे बेसिक आहेत, कोणते त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. ओके, आणि स्टडी कसा करायचा, राईट. तर पूर्ण सिलेबस समजणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. ओके, सो लेट स्टार्ट. सो फर्स्ट आपण ऑलरेडी या सब्जेक्टचा डिटेल सिलेबस बघितलेला आहे. ओके, तरी पण एकदा क्विकली आपण काय करणार आहोत की युनिट 1चा सिलेबस काय आहे तो आपण बघणार आहोत. 12 मार्कचा तुमचा हा युनिट आहे. ओके, आणि टोटल 4 पॉईंट्स आहेत या सिलेबसमध्ये. आणि जो फर्स्ट पॉईंट आहे तो असणार आहे तुमचा एम्बेडेड सिस्टीम. ओके, व्हॉट इज एम्बेडेड सिस्टीम, देन ब्लॉक डायग्राम अँड डिस्क्रिप्शन. ओके, त्यानंतर लेयर मॉडेल, राईट, हे तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत एम्बेडेड सिस्टमच्या, त्यामध्ये सीपीयू टाइप्स कोणते असतात, मॅक्झिमम सीपीयू स्पीड काय आहे, प्रोसेसिंग पॉवर, मेमरी आणि परफॉर्मन्स. ओके, त्यानंतर बघा क्लासिफिकेशन्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम, स्मॉल स्केल, मीडियम स्केल, सॉफिस्टिकेटेड, स्टँड अलोन, रिॲक्टिव्ह, रिअल टाइम, राईट. 1.4 आहे सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ एम्बेडेड सिस्टीम. त्यामध्ये अजून काही डेफिनेशन्स आहेत त्या तुम्हाला लक्ष देऊन बघायच्या आहेत. त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम काय असते, रिलायबिलिटी काय असते, येणारी कॉस्ट, युनिट कॉस्ट, साईज, फ्लेक्झिबिलिटी, टाइम टू प्रोटोटाइप, टाइम टू मार्केट काय असतं, व्हॉट इज मेंटेनॅबिलिटी, करेक्टनेस अँड सेफ्टी. ओके, तर बघा सिम्पली ज्यावेळेस तुम्ही हा सिलेबस बघता, सिलेबस इम्पॉर्टंट काय बघा, टोटल 12 मार्क्सचा हा चॅप्टर आहे, राईट. सो टोटल 12 मार्क्सचा तुमचा हा चॅप्टर आहे, राईट, हे तुम्हाला माहिती आहे. आणि 4 पॉईंट आहे त्याच्यामध्ये, 4 मेजर पॉईंट्स आहेत जर तुम्ही बघितले तर सिलेबसमध्ये. ओके, तर याच 4 पॉईंट मधून तुम्हाला 3 क्वेश्चन्स येणार 4 मार्क्सचे, राईट. ओके, सो हे 3 क्वेश्चन्स कोणते असणार बघा, यामध्येच आपण खूप सारे पेपरचे क्वेश्चन्स प्रेडिक्ट केलेले आहेत, खूप सारे IMP क्वेश्चन दिले आहेत आणि त्यामधले ऑलमोस्ट 80% 90% क्वेश्चन ॲज इट इज रिपीट झालेले आहेत. ओके, तुम्ही आपले मागचे चॅनलवरचे जाऊन व्हिडिओ बघू शकता, 4th सेमिस्टरचे असेल, 3rd सेमिस्टरचे असेल. ओके, तर बघा रफली या 4 मधून माझ्याकडे किती 3 क्वेश्चन्स काय असणार. फर्स्ट तर असं असणार की ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्राम ऑफ एम्बेडेड सिस्टीम. ओके, हा झाला तुमचा फर्स्ट क्वेश्चन. सेकंड असणार लिस्ट आउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम अँड एक्सप्लेन एनी 4. ओके, हा झाला सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन असणार गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ एम्बेडेड सिस्टीम. ओके, फक्त गिव्ह द क्लासिफिकेशन विचारलं तर हा झाला तुमचा 2 मार्क्सचा एक क्वेश्चन. ओके, त्यानंतर सांगितलं की गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ एम्बेडेड सिस्टीम अँड एक्सप्लेन इच टाइप. ओके, हा झाला तुमचा थर्ड क्वेश्चन. आणि फोर्थ क्वेश्चन असणार आहे गिव्ह द सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ एम्बेडेड सिस्टीम अँड एक्सप्लेन एनी 4. ओके, हे झाले 4 क्वेश्चन्स. ओके, बघा ज्यावेळेस तुम्ही सिलेबस बघता त्यावेळेस तुम्हाला ॲट द स्टार्ट ऑफ सिलेबस ओनली, राईट, ॲट द स्टार्ट ऑफ सिलेबस यू शुड नो की या युनिटमधून, या सिलेबसमधून कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, याच्या मागे कुठलंही डीप नॉलेज नाही आहे, खूप सोपा आणि थेरॉटिकल सिलेबस आहे. ओके, कोणी पण तुम्हाला सांगेल 25 वर्ष एक्सपिरियन्स, 40 वर्ष, काही गरज नाही आहे या सिलेबससाठी. ओके, डोळ्यांनी बघा सिलेबस आणि तुम्ही 2 मिनिटं त्याच्याकडे बघा, विचार करा आणि तुम्ही स्वतः त्या सिलेबस मधून क्वेश्चन्स फाइंड आउट करू शकता, राईट. जसं आपण बघितले सिम्पली आपल्याकडे 4 पॉईंट आहेत, यातून 4 क्वेश्चन्स मी फाइंड आउट केले, यातले 2 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते ते पण मी फाइंड आउट करू शकतो, राईट. जर या 1.4 मधून मला 4 मार्क्सचा क्वेश्चन्स नाही आला तर 2 मार्कला काय येईल, give the state any 4 selection criteria of embedded system, right, or give any 6 selection criteria of embedded system किंवा list out any 4 सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ एम्बेडेड सिस्टीम. ओके, सो या टाइपचे क्वेश्चन्स एक्झामला विचारतात आणि त्याच टाइपनं तुम्हाला तयारी करायची आहे. ओके, हे झालं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये या चॅप्टर मधून काय शिकायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट. ओके, सो फर्स्ट आपण असणार आहे की डेफिनेशन काय आहे एम्बेडेड सिस्टीमची. ओके, सो सिंपल डेफिनेशन जर विचारली तर लक्षात ठेवा, इट इज अ मायक्रो कंट्रोलर और मायक्रो प्रोसेसर बेस्ड सिस्टीम, राईट. एम्बेडेड सिस्टीम काय आहे, एक सिस्टीम आहे किंवा एक प्रोडक्ट आहे, तुम्ही प्रोडक्ट और वन सिस्टीम, राईट. सिस्टीम म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मल्टिपल कंपोनंट्स एकत्र केले असणार, ती झाली तुमची सिस्टीम, राईट. आणि मल्टिपल पार्ट जर तुम्ही कनेक्ट केले तर ती झाली तुमची एक सिस्टीम. ओके, सो एम्बेडेड सिस्टीम म्हणजे काय, अशी सिस्टीम ज्यामध्ये जी सिस्टीम कशाच्या बेसवर असणार आहे, जिचा जो मेन पार्ट असणार आहे तो असणार आहे तुमचा
microcontroller or microprocessor. It can be microcontroller or microprocessor or maybe DSP or maybe ASIC. ओके, बट त्यामध्ये काय असणार आहे, एक तुमचा डिजिटल प्रोसेसिंग युनिट असेल, राईट. मग तो मायक्रोकंट्रोलर असेल, प्रोसेसर असेल, DSP असेल किंवा ASIC असेल किंवा काही SOC असेल. ओके, हे वेगवेगळे टाइप्स आहेत, ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर काय, so it is a microcontroller or microprocessor based system which is designed to perform one or more dedicated function with real time computing constraint. ओके, आणि तो कशासाठी डिझाइन केलाय आपण, टू परफॉर्म सम वन और मोर डेडिकेटेड फंक्शन्स विथ रिअल टाइम कम्प्युटिंग कन्स्टंट. ओके, ज्यामध्ये आपण काही कमांड देऊ शकतो, ज्यामध्ये आपण काही कॅल्क्युलेशन्स करू शकतो, काही कम्प्युटिंग अल्गोरिदम इम्प्लिमेंट करू शकतो, राईट. काही कंट्रोल मेकॅनिझम डिफाईन करू शकतो, आणि हे सगळं कशाच्या बेसवर करणार आपण, युझिंग कंट्रोलर अँड प्रोसेसर. ओके, तर या सगळ्या सिस्टीमला आपण काय म्हणणार, वी कॉल्ड इट ॲज अ एम्बेडेड सिस्टीम. ओके, आपण याचे एक्झाम्पल बघणार आहोत. बघा, जसं की तुमचा मोबाईल आहे, राईट. सपोज हा तुमचा एक अँड्रॉइड मोबाईल आहे, राईट. तर अँड्रॉइड मोबाईल मध्ये काय असतं, जनरली आपण काय म्हणतो, प्रोसेसर असतात, राईट. मोबाईलमध्ये आपण काय करतो, प्रोसेसर यूज करतात. मग तो कोणता पण प्रोसेसर असेल, जसं आपण बघतो की स्नॅपड्रॅगनचे काही सिरीज असतात, त्यानंतर काय असतं, ॲपलचे सेपरेट प्रोसेसर असतात त्यांचे, राईट. त्यानंतर मीडियाटेकचे काही प्रोसेसर असतात, राईट. किंवा मग गुगलचे काही असे वेगवेगळे, डिपेंड्स ऑन द टाइप्स ऑफ मोबाईल, कोणता मोबाईल तुम्ही यूज करताय, राईट. बट एक गोष्ट कळली तुम्हाला, याच्यामध्ये काय आहे, एक प्रोसेसर आहे, राईट. राईट. त्यानंतर काही अजून डिव्हाइसेस आहे, जसं की डिस्प्ले झाला, राईट. त्यानंतर तुमचा कॅमेरा असेल, राईट. त्यानंतर वायरलेस कम्युनिकेशनसाठी काही GNSच्या चिप असतील किंवा काही 4G कम्युनिकेशनच्या चिप असतील, 3G कम्युनिकेशनच्या चिप असेल, राईट. ते कशासाठी यूज करणार, कम्युनिकेशनसाठी. ओके, सो टोटल जे कंपोनंट्स आहेत तुमच्या मोबाईलचे, राईट, इट इन्क्लूड्स युअर डिस्प्ले, कॅमेरा, वायरलेस फंक्शन, वायरलेस कम्युनिकेशन, ब्लूटूथ, व्हिडिओ स्ट्रीमिंग. ओके, तर हे झालं एक embedded system, right. Your mobile is nothing but one embedded system, right. ओके, त्यामध्ये खूप सारे कंपोनंट आपण एकत्र केले आहेत, राईट. आणि त्याचं फंक्शन काय, द प्रायमरी फंक्शन काय आपल्या मोबाईलचं, टू कम्युनिकेट ओव्हर अ वायरलेस कम्युनिकेशन, राईट. टू कम्युनिकेट ऑर यू कॅन से वायरलेस कम्युनिकेशनसाठी आपण हा एम्बेडेड सिस्टम डिझाईन केलाय. ओके, बट त्यामध्ये फक्त एकच फंक्शन आहे का, इट हॅज वन ऑर मोर डेडिकेटेड फंक्शन. जसं मोबाईलमध्ये तुम्ही व्हिडिओ बघू शकता, गाणे ऐकू शकता, त्यानंतर फोटो काढू शकता. ओके, असे खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला मोबाईलमध्ये. ओके, आणि ते तुम्ही रिअल टाइम कंट्रोल करू शकता, रिअल टाइम त्याला कमांड देऊ शकता, राईट. सो दिस इज नथिंग बट अ एम्बेडेड सिस्टीम. ओके, एनी सिस्टीम, राईट. जनरल पर्पज कम्प्युटर असेल किंवा एखादं तुमचं इक्विपमेंट असेल, लाईक वॉशिंग मशीन, प्रिंटर, राईट. जिथे जिथे कंट्रोलर आणि प्रोसेसर यूज केलाय ते सर्व काय आहे तुमचं एम्बेडेड सिस्टीम. इव्हन द फॅन ऑल्सो, राईट. तुमच्या घरामध्ये जर फॅन असेल जो रिमोटने कंट्रोल करतो, राईट, त्यामध्ये सुद्धा आता कंट्रोलर यूज करतात. ओके, तर तो सुद्धा तुमचा कशामध्ये आला आता, फ्रॉम इलेक्ट्रिकल इक्विपमेंट टू एम्बेडेड सिस्टीम. कुठेही आपण कंट्रोलर, मायक्रोप्रोसेसर, डिजिटल कंट्रोल इम्प्लिमेंट केलं तर तो झाला आपला एम्बेडेड सिस्टीम. ओके, आणि त्यामध्ये काय हार्डवेअर असणार, राईट. जसं की आपण बघितलं इकडं कॅमेरा असणार, त्यानंतर डिस्प्ले असणार, राईट. आणि हे सगळं कंट्रोल करण्यासाठी काय लागणार आपल्याला, काही सॉफ्टवेअर लागणार, राईट. प्लस त्यासोबत काही OS लागणार. त्या सॉफ्टवेअरला प्रॉपर वर्क फ्लो करण्यासाठी आपल्याला काय लागणार, एक ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, म्हणजे हा सुद्धा काय झाला तुमच्या एम्बेडेड सिस्टीमचा पार्ट झाला. जर अजून ब्रीफ सांगायचं म्हणलं तर एम्बेडेड सिस्टीम इज अ कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर कंपोनंट, सॉफ्टवेअर कंपोनंट, फर्मवेअर कंपोनंट और मेकॅनिकल पार्ट. इव्हन मोबाईलमध्ये सुद्धा तुमची फ्रेम असेल किंवा कॅमेराचं होल्डर असेल किंवा कनेक्टर्स असतील, हे झाले मेकॅनिकल पार्ट. ओके, सो एम्बेडेड सिस्टम इज नॉट ओनली द कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, इट इन्क्लूड हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर, मेकॅनिकल कंपोनंट, सॉफ्टवेअर, फर्मवेअर, राईट. हे सगळं मिळून काय बनतं, एक एम्बेडेड सिस्टीम. ओके, सो हा झाला बेसिक ओव्हरव्ह्यू ऑफ एम्बेडेड सिस्टम. ज्यावेळेस आपण एम्बेडेड सिस्टीम डिझाईन करतो, इट इज डिझाईन फॉर ॲप्लिकेशन्स, राईट. एम्बेडेड सिस्टीम ही ॲप्लिकेशन स्पेसिफिक असेल, जसं की वॉशिंग मशीन असेल, राईट. वॉशिंग मशीनचं जे ॲप्लिकेशन आहे ते काय आहे, क्लॉथ वॉशिंग, राईट. त्यानंतर मोबाईल फोन फॉर वायरलेस कम्युनिकेशन, मेन पर्पज, राईट. तो नंतर आहे की तुम्ही त्यामध्ये इंटरनेट सर्फ करू शकता, व्हिडिओ बघू शकता, ऑडिओ फाईल जनरेट करू शकता किंवा रेकॉर्डिंग करू शकता, राईट. हे त्याचे ऑप्शनल झालेत.
अजून एक्झाम्पल विचारलं तर एटीएम मशीन, राईट. एटीएम मशीन सुद्धा काय आहे, तुमचं एक एम्बेडेड सिस्टम. ओके, सो दिस इज ऑल अबाउट एम्बेडेड सिस्टीम. कोणती एक डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा, राईट. तर फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, इट इज अ सिस्टीम दॅट इज बेस्ड ऑन मायक्रो प्रोसेसर और मायक्रो कंट्रोलर. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आपण बघूया. अजून जर तुम्हाला थोडंसं वेगळी डेफिनेशन पाहिजे असेल तर तुम्ही ही पण घेऊ शकता. अँड एम्बेडेड सिस्टीम इज अ मायक्रो प्रोसेसर मायक्रो कंट्रोलर बेस्ड स्मार्ट सिस्टीम और इलेक्ट्रॉनिक सिस्टीम constituted of both hardware means electronic components. So this hardware is nothing but your electronic components, right? It's not a mechanical hardware म्हणजे काय, तुमचे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स इकडे आलेत. आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट कोणते यूज करणार मग आपण त्यामध्ये, बीजेटी असेल, मॉसफेट असेल, राईट. त्यानंतर रजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर. ओके, हे सर्व कंपोनंट आपण ॲज अ हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट म्हणून यूज करणार, राईट. आणि त्याचबरोबर त्याला काय लागणार, सॉफ्टवेअर लागणार, राईट. सॉफ्टवेअर आणि काही मेकॅनिकल पार्ट सुद्धा लागणार. आणि हे कशासाठी डिझाईन करतो आपण, टू परफॉर्म अ सेट ऑफ टास्क और टू परफॉर्म अ डेडिकेटेड टास्क. ओके, हे सगळे लिस्ट आउट केले जे आहे तिथे सर्व काय आहेत, तुमचे एम्बेडेड सिस्टीमचे एक्झाम्पल्स आहेत, राईट. सो बघा, इकडे वॉशिंग मशीन आहे, रोबोट्स आहेत, किंवा काही फॅक्स मशीन असतील, त्यानंतर टेलिफोन्स असतील, त्यानंतर काही रोबोटिक टॉय असेल, राईट. त्यानंतर कॅमेरा, तुमचं मोबाईल, कॅल्क्युलेटर, राईट. त्यानंतर CCTV कॅमेरा. ओके, त्यानंतर लॅपटॉप, राईट. लॅपटॉप सुद्धा काय एक टाईपचा एम्बेडेड सिस्टीम आहे. त्यामध्ये सुद्धा आपण काय यूज करतो, प्रोसेसर असेल, राईट. त्यानंतर मेमरी एलिमेंट असतील, रॅम, रॉम, काही कनेक्टिव्हिटी रिलेटेड असेल, लॅन कम्युनिकेशनसाठी काही पोर्ट असतील, ब्लूटूथ कम्युनिकेशन असेल, USB असेल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द एम्बेडेड सिस्टीम, राईट. जर तुम्हाला एम्बेडेड सिस्टीम समजलं, त्याचे टाईप समजले, राईट, आणि डेफिनेशन समजले. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द एम्बेडेड सिस्टीम. ओके, सो नेक्स्ट आपण बघणार आहोत ब्लॉक डायग्राम, त्यानंतर ब्लॉक डायग्रामचं डिस्क्रिप्शन आणि लेयर मॉडेल, राईट. सो फर्स्ट आपण स्टार्ट करूया ब्लॉक डायग्राम पासून. बघा, ऑलरेडी आपण डिस्कस केलं की व्हॉट इज द एम्बेडेड सिस्टीम दॅट इज बेस्ड ऑन मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर, राईट. अँड इट कन्सिस्ट ऑफ सम अदर एलिमेंट्स, राईट, और अदर पार्ट दॅट इन्क्लूड्स हार्डवेअर, सॉफ्टवेअर, राईट. सो सिंपल ब्लॉक डायग्राम जर विचारली तुम्हाला, तर सिंपल ब्लॉक डायग्राम कशी आहे बघा, एक एम्बेडेड सिस्टीम आहे, राईट. सपोज ही काय आहे तुमची एम्बेडेड सिस्टीम. एम्बेडेड सिस्टम इज नथिंग बट अ स्मॉल कम्प्युटर और मायक्रो कम्प्युटर, राईट. म्हणून याला आपण म्हणतो एम्बेडेड कम्प्युटर किंवा एम्बेडेड सिस्टीम, राईट. आणि जे दोन मेजर फंक्शन्स आहेत ते कोणते आहेत, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, राईट. त्याबरोबर त्यासोबत काय असणार, काही युजर इंटरफेस, राईट. जसं मोबाईलमध्ये युजर इंटरफेस काय आहे, टच स्क्रीन आहे, त्यानंतर डिस्प्ले, राईट, त्यानंतर ऑडिओ आउटपुट, हे झाले युजर इंटरफेस. त्यानंतर सेम आउटपुट व्हेरिएबल्स, राईट. ओके, सो एखादी एम्बेडेड सिस्टीम तुम्ही बनवलं आहे सपोज, राईट, ज्यामध्ये काही ऑटोमेशन्स आहेत. तुम्ही सपोज रिमोटचं बटन प्रेस केलं की तुमचा फॅन चालू होतो, राईट. सो ते काय झालं, त्याचं आउटपुट, राईट. त्यानंतर इनपुट व्हेरिएबल्स, काही सेन्सर असतील, काही एम्बेडेड सिस्टीम असेल ज्यामध्ये आपण काय करतो, सेन्सर यूज करतो टू गिव्ह इनपुट. आणि मग ते सेन्सर कोणते असतील, मे बी सम स्विचेस असतील, राईट. स्विचेस असतील किंवा काही इनपुट्स असतील. जसं की जर तुम्ही सेन्सर इंटरफेस केलं, सपोज तुम्ही टेम्परेचर इंटरफेस केलं, तर त्या टेम्परेचर सेन्सरचं जे आउटपुट असेल, राईट, ते तुमच्या एम्बेडेड सिस्टीमला ॲज अ इनपुट म्हणून देणार, राईट. किंवा काही कमांड्स देत असाल तुम्ही, तर ते तुमचं कशामध्ये येणार, इनपुट व्हेरिएबल्समध्ये, राईट. आणि त्यानंतर लिंक टू अदर सिस्टीम, राईट. जसं की बघा, काही इंटरफेसेस असतात जे तुम्हाला त्यामधून डेटा घ्यायचा असेल, किंवा काही डेटा स्टोअर करायचा असेल, किंवा क्लाउडला पाठवायचं असेल. ओके, तर त्या केसमध्ये काय असतं की आपल्याकडे काही अजून ॲडिशनल सिस्टीम असतात. ओके, सो दिस इज युअर बेसिक डायग्राम, राईट. तर बघा, बेसिकली काय आहे की एम्बेडेड सिस्टीमचा जो मेन पार्ट आहे, तुमचा जो मेन कंपोनंट आहे एम्बेडेड सिस्टीमचा, दॅट इज युअर एम्बेडेड प्रोसेसर, राईट. एम्बेडेड प्रोसेसर म्हणजे हा एम्बेडेड प्रोसेसर काय असणार, इट मे बी मायक्रो कंट्रोलर, राईट. इट मे बी मायक्रो प्रोसेसर किंवा DSP, डिजिटल सिग्नल प्रोसेसर. इट इज ऑल्सो द सिमिलर टू डिजिटल प्रोसेसर ओनली बट डेडिकेट टू डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग ॲप्लिकेशन्स. ओके, किंवा काही कंट्रोलर ॲसिक असतील, काही ॲप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट असतात. जसं तुमचा मायक्रो कंट्रोलर जो असतो तो जनरल पर्पज असतो, त्याला तुम्ही
कोणत्याही ॲप्लिकेशनसाठी प्रोग्राम करू शकता, कॉन्फिगर करू शकता. बट इन सम क्रिटिकल ॲप्लिकेशन्स आपण काय करतो, ASIC यूज करतो किंवा काही CPLD असेल किंवा FPGA असेल, राईट. तर हे सगळे काय झाले तुमचे, दिस इज ऑल युअर एम्बेडेड प्रोसेसर्स. ओके. आता बघा, हा एम्बेडेड प्रोसेसर आहे, बट याला काय लागणार, काही पेरिफेरल्स लागणार, जे तुम्हाला काय करावं लागतं, सिंगल, तुम्ही सपोज तुमच्याकडे जर एक सिंगल कंट्रोलरची IC आहे, राईट, 14 पिनची सपोज, तर ही सिंगल 14 पिनची IC तुमचं वर्क करेल का, नाही. त्यासाठी तुम्हाला यू नीड सम पेरिफेरल डिव्हायसेस. तर ते कोणते असणार, फर्स्ट असेल तुमचा मेमरी, राईट. यू रिक्वायर्ड सम मेमरी टू स्टोअर डेटा और प्रोग्राम, राईट. त्या बेसिसवर आपल्याकडे दोन टाईपच्या मेमरी असतात, एक असते प्रोग्राम मेमरी, दुसरी असते डेटा मेमरी, राईट. आणि ही तुम्हाला कुठे कनेक्ट करायची आहे, तुमच्या एम्बेडेड प्रोसेसरला. त्यानंतर काही टायमर्स असतील, जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट डिफाईन करू किंवा एखादा प्रोजेक्ट डिझाईन करू, इन दॅट प्रोजेक्ट यू रिक्वायर डिफरंट टायमिंग सेक्शन, और तुम्हाला काही डिले काउंट करायचं असेल, डिले जनरेट करायचं असेल, ओके. इन दॅट केस यू रिक्वायर्ड दिस सिस्टीम टायमर्स, राईट. मोस्टली हे कुठे असतात, इनबिल्ट असतात मायक्रो कंट्रोलरच्या, किंवा कधी कधी आपण एक्सटर्नली सुद्धा कनेक्ट करू शकतो, राईट. त्यानंतर बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादी सिस्टीम डिझाईन करणार, त्यावेळेस जर तुम्हाला अदर डिव्हायसेस सोबत कम्युनिकेशन करायचं असेल किंवा काही डेटा शेअर करायचा असेल, राईट, इन दॅट केस यू रिक्वायर्ड सम कम्युनिकेशन पोर्ट्स. ओके. कम्युनिकेशन पोर्ट्स दोन टाईपचे असतात, एक असतं सिरियल पोर्ट, दुसरं असतं पॅरलल पोर्ट. सिरियल पोर्ट म्हणजे काय, की तुमच्या कंट्रोलर मधून ओनली सिंगल लाईन वापरून तुम्ही डेटा ट्रान्सफर करणार, राईट. यू रिक्वायर्ड ओनली वन लाईन. आणि इन पॅरलल, जसं की तुमच्या 8051 मध्ये 8 बीटचे पोर्ट्स आहेत, ओके. सो यू यूज इंटायर 8 बीट टू सेंड अ डेटा, राईट. इन दॅट केस आपण त्याला काय म्हणतो, पॅरलल पोर्ट. ओके. सो तुम्हाला समजलं, जो मेन पार्ट असणार आहे तो असणार आहे एम्बेडेड प्रोसेसर. त्यानंतर प्रोग्राम डेटा स्टोअर करण्यासाठी काही मेमरी रिक्वायरमेंट असेल, त्यानंतर एक्सटर्नल डिव्हाइस कम्युनिकेशनसाठी किंवा काही डेटा ॲक्सेस करण्यासाठी किंवा कंट्रोलरला प्रोग्राम करण्यासाठी सुद्धा आपल्याला कशाची गरज असते, सिरियल पोर्ट्स. ओके. सिरियल पोर्ट और पॅरलल पोर्ट हे कशासाठी यूज करणार आपण, बोथ आर फॉर कम्युनिकेटिंग विथ एक्सटर्नल डिव्हाइसेस और प्रोग्रामिंग पर्पज. ओके. त्यानंतर इंटरप्ट कंट्रोलर अँड प्रायोरिटी. सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, यू ऑलरेडी नो व्हॉट इज इंटरप्ट, राईट. जर तुम्हीला एखादा एक्सटर्नल इव्हेंटवर तुमच्या कंट्रोलरला काही डिसिजन घ्यायचं असेल, सपोज, इंटरप्ट कंट्रोलरचं फंक्शन काय, टू कंट्रोल द इंटरप्ट्स. आणि प्रायोरिटी म्हणजे काय, नॉट इन स्मॉल स्केल, राईट, बट जर खूप कॉम्प्लेक्स एम्बेडेड सिस्टीम असेल, ज्यामध्ये खूप सारे सिग्नल तुम्हाला मॉनिटर करायचे आहेत, खूप साऱ्या इनकमिंग इंटरप्ट्स आहेत आणि खूप सारे ऑपरेशन्स आहेत त्यामध्ये, राईट. इन दॅट केस की तुम्हाला ते इंटरप्ट प्रायोरिटाईज करता आले पाहिजे, राईट. कोणता इंटरप्ट इम्पॉर्टंट आहे, कोणत्याला मास्क करायचं, कोणत्याला अनमास्क करायचं, कोणती इंटरप्ट सबरूटीन आधी प्रोसेस करायची, राईट. फॉर दॅट यू नीड इंटरप्ट कंट्रोलर. ओके. सो हे सगळे पार्ट्स आहेत तुमच्या एम्बेडेड सिस्टीमचे. ओके. त्यानंतर जसं आपण बघितलं, इनपुट डिव्हायसेस, इंटरफेसिंग अँड ड्रायव्हर सर्किट, राईट. काही इनपुट डिव्हायसेस असतील, मग ते स्विचेस असतील किंवा काही सिग्नल तुम्हाला घ्यायचे असतील, राईट, किंवा काही इनपुट असतील, राईट, जसं की सेन्सर वगैरे, हे झाले तुमचे इनपुट डिव्हायसेस, राईट. बट इन सम केसेस यू कॅन नॉट कनेक्ट, राईट. बघा, जर तुमच्याकडे एक अॅनालॉग टेम्परेचर सेन्सर आहे, राईट, ज्याचं आउटपुट अॅनालॉग सिग्नल आहे, राईट. सो इन दॅट केस तुम्ही हे डायरेक्ट अॅनालॉग इनपुट तुमच्या कंट्रोलरला कनेक्ट नाही करू शकत, राईट. तुम्हाला काय लागेल, एक ADC लागेल, राईट, जो काय करेल, अॅनालॉग टू डिजिटल करेल आणि मग तो कंट्रोलरला देईल, राईट. सो याला म्हणतात तुम्ही ड्रायव्हर सर्किट, राईट. सेम आउटपुट डिव्हायसेस अँड इंटरफेसिंग सर्किट, राईट. जसं तुम्हाला जर डिस्प्ले इंटरफेस करायचा असेल, राईट, डिस्प्ले काय झाला तुमचा आउटपुट डिव्हाइस, बट त्या डिस्प्लेला इंटरफेस करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आधी काही सर्किट असेल, मे बी ड्रायव्हर सर्किट असेल किंवा सिरियल टू पॅरलल कन्व्हर्टर असेल, ओके, बेस्ड ऑन द डिस्प्ले टाईप. ओके. तर हे झालं इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस आणि त्याचे ड्रायव्हर सर्किट, राईट. त्यानंतर पॉवर सप्लाय, रिसेट अँड ऑसिलेटर, राईट. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक कंट्रोलरला ऑपरेट करण्यासाठी काहीतरी क्लॉक फ्रिक्वेन्सी लागते आणि ती क्लॉक फ्रिक्वेन्सी कोण जनरेट करतं, ऑसिलेटर, राईट. मोस्ट ऑफ द मायक्रो कंट्रोलरमध्ये ऑसिलेटर हे इनबिल्ट असतात विदिन दॅट IC पिन, राईट. बट यू नीड टू कनेक्ट एक्सटर्नल क्रिस्टल, राईट. क्रिस्टल हा इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस आहे, थोडासा बल्की असतो. तुम्ही जर ऑर्डिनो बोर्ड किंवा कोणताही एम्बेडेड बोर्ड बघितला असेल, तर कंट्रोलरच्या शेजारी तुम्हाला स्टीलचं एक छोटंसं पॅकेज दिसेल, राईट.
स्टीलचं पॅकेज. ओके, ते काय असतं तुमचं क्रिस्टल. ओके, त्यानंतर रिसेट करण्यासाठी काही स्विचेस किंवा सेपरेट रिसेट सर्किटरी लागते काही मायक्रो कंट्रोलरला. ओके, ती सुद्धा तुम्हाला कनेक्ट करायची. आणि पॉवर सप्लाय. ओके, म्हणजेच काय की एका एम्बेडेड सिस्टीममध्ये सपोज हा प्रोसेसर असेल तर याला काहीतरी 5 व्होल्ट लागत असेल, त्यानंतर इकडे मेमरी असेल. जर तुम्ही एक्सटर्नल मेमरी यूज करत असेल तर या मेमरीला काहीतरी 3.3 व्होल्ट असेल किंवा 1.8 व्होल्ट. ओके, असे वेगवेगळे पॉवर सप्लायची आपल्याला रिक्वायरमेंट असते. त्यासाठी एव्हरी एम्बेडेड सिस्टीम मध्ये एक फिक्स पॉवर सप्लाय आपल्याला लागतो, राईट. इट मे बी बॅटरी ऑपरेटेड असेल किंवा डायरेक्ट 230 व्होल्ट लाईनवर चालणारे असेल. त्या केसमध्ये तुम्हाला काय लागेल 230 व्होल्ट टू 3.3 व्होल्ट असे कन्व्हर्जन करावं लागतं. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टंट ऑफ पॉवर सप्लाय, रिसेट अँड ऑसिलेटर्स, राईट. त्यानंतर काही सॅस सर्किटरी, सिस्टीम ऍप्लिकेशन स्पेसिफिक सर्किटरी असेल, राईट. पर्टिक्युलर ऍप्लिकेशनला जर तुम्हाला कुठेतरी यूज करायचं असेल, राईट, त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी ॲडिशनल सर्किट लागेल, जे त्यामुळे तुम्ही काय करू शकता, using that circuit you can interface your controller or your embedded system with external devices. Okay, सो ही झाली बेसिक डायग्राम ऑफ एम्बेडेड सिस्टीम. अजून पण आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत तिला. सो कोणते ब्लॉक तुम्हाला महत्वाचे आहेत बघा. एम्बेडेड प्रोसेसर जो मेन पार्ट असणार आहे, त्यानंतर काही मेमरी डिव्हाइसेस लागतात म्हणून इकडे एक मेमरी आहे. त्यानंतर आपल्याकडे सिरियल पोर्ट्स लागतात, जे सिरियल कम्युनिकेशन. दुसरं आहे पॅरलल कम्युनिकेशन. सिरियल कम्युनिकेशन तुम्हाला सिरियल कम्युनिकेशनसाठी तुम्हाला लागेल सिरियल पोर्ट, राईट. पोर्ट म्हणजे एक कनेक्टर, राईट, जसं की आपल्या मोबाईलला टाईप सीचं कनेक्टर असतं, राईट. ते काय झालं आपल्या मोबाईलचं सिरियल पोर्ट, राईट. USB हा सिरियल कम्युनिकेशन आहे. तुम्ही जर USB चा फुल फॉर्म बघितला तर तो आहे युनिव्हर्सल सिरियल बस, राईट, सिरियल कम्युनिकेशनसाठी. त्यानंतर पॅरलल पोर्ट जनरली कमी झालेत आता. मोस्टली डिस्प्ले किंवा कॅमेरा इंटरफेसिंगसाठी पॅरलल पोर्ट यूज करतात, बट मोस्ट ऑफ द डिव्हाइसेसमध्ये आता सिरियल पोर्ट्स असतात, राईट. त्यानंतर सिस्टीम टायमर्स, इंटरप्ट कंट्रोल अँड प्रायोरिटी, आणि खाली काय आहे इकडे इनपुट डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेस. ओके, त्यानंतर सॅस सिस्टीम ॲप्लिकेशन स्पेसिफिक सर्किट आणि पॉवर सप्लाय, रिसेट आणि ऑसिलेटर. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो हे झाली सिंपल ब्लॉक डायग्राम. आपण आता एक एक ब्लॉक एक्सप्लेन करणार आहोत डिटेलमध्ये. सो ब्लॉक बाय ब्लॉक आपण एक्सप्लेन करणार आहोत. इच ब्लॉकचं फंक्शन्स काय असणार आहे. ओके, सो फर्स्ट आहे एम्बेडेड प्रोसेसर. ओके, जनरली सीपीयूचं काम काय आहे की मेमरीमधून तुमचा प्रोग्राम लोड करणं, राईट, ते इन्स्ट्रक्शन फेच करणं, त्यानंतर ते इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करणं, राईट. आणि यासाठी कोण यूज करणार आहे तुमचा एम्बेडेड प्रोसेसर, राईट. आणि टू कंट्रोल अ प्रोग्राम आणि कंट्रोल अ टास्क, जे तुमचे एम्बेडेड सिस्टीमचं मेन प्रोग्राम एक्झिक्युशन असेल किंवा टास्क परफॉर्मिंग कोण करणार तुमचा एम्बेडेड प्रोसेसर, राईट. आणि याच्यामध्ये जे एक्झाम्पल असणार आहे ते काय असणार तुमचं मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर, DSP. ओके, त्यानंतर ASIC, त्यानंतर तुमचा FPGA, राईट. हे तुमचे वेगवेगळे टाइप्स असणार आहे एम्बेडेड प्रोसेसरचे. ओके, नेक्स्ट ब्लॉक असणार आहे तुमचा प्रोग्राम अँड डेटा मेमरी, राईट. सो ऑलरेडी यू ऑल नो अबाउट व्हॉट इज द यूज ऑफ प्रोग्राम अँड डेटा मेमरी, राईट. प्रोग्राम कशासाठी यूज करणार तुम्ही टू स्टोअर युअर प्रोग्राम, राईट. प्रोग्रामचा जो कोड असेल किंवा जो तुमचा ऑल द प्रोग्राम फाईल असतील त्या कुठे स्टोअर करणार प्रोग्राम मेमरीमध्ये. आणि डेटा मेमरीमध्ये काय यूज करणार, जो डेटा तुमच्या सिस्टीमला फ्रिक्वेंटली लागणार आहे किंवा प्रोसेसिंगसाठी काही जो डेटा असणार आहे, राईट, तो कुठे स्टोअर होणार डेटा मेमरीमध्ये. द मोस्ट ऑफ द मायक्रो कंट्रोलर, राईट. हे पण माहिती आहे की इन केस ऑफ मायक्रो कंट्रोलर वी हॅव इनबिल्ट रॅम अँड रॉम, राईट. सो नो रिक्वायर्ड ऑफ अ सेपरेट मेमरी, राईट, टू स्टोअर डेटा अँड प्रोग्राम, राईट. आणि जर तुम्ही प्रोसेसर यूज करणार असाल किंवा इन केस ऑफ मायक्रो कंट्रोलर ऑल्सो जर तुम्हाला ॲडिशनल मेमरी लागणार असेल तर तुम्ही काय करू शकता, यू कॅन इंटरफेस एक्सटर्नली, राईट. जसे की रॅम, रॉम किंवा फ्लॅश मेमरी तुम्ही एक्सटर्नली इंटरफेस करू शकता, राईट. त्यासाठी आपल्याकडे काय असतात, आपल्याकडे मायक्रो कंट्रोलर किंवा प्रोसेसरमध्ये ॲड्रेस आणि डेटा बस असते, राईट. डेटा बस अँड ॲड्रेस बस यूज करून तुम्ही एक्सटर्नल मेमरी इंटरफेस करू शकता, राईट. त्यानंतर एक्सटर्नल मेमरी कॅन बी इंटरफेस टू स्टोअर प्रोग्राम अँड डेटा, राईट, सेम. ओके, सो हे शॉर्टमध्ये तुम्हाला समजलंय. त्यानंतर नेक्स्ट आहे सिस्टीम टायमर्स, राईट. सिस्टीम टायमर्स कशासाठी यूज करतो आपण, टू जनरेट अ क्लॉक, राईट. क्लॉक जी तुमची क्लॉक फ्रिक्वेन्सी असेल ती कोण जनरेट करतं तुमचा ऑसिलेटर्स, राईट. आणि टायमर कशासाठी यूज करतो आपण, एक फिक्स फ्रिक्वेन्सी जनरेट करण्यासाठी किंवा सिस्टीम क्लॉक जनरेट करण्यासाठी
टायमर लॉजिक यूज करतो, राईट. सो टायमर लॉजिक इज कॉन्फिगर्ड ॲज अ सिस्टीम क्लॉक, राईट, to generate a system interrupts periodically and also configure as a real time clock or RTC, okay, to generate a system interrupt periodically for the task schedulers, right. जसं की आपण बघितलं वी हॅव अ डिफरंट इंटरप्ट्स किंवा काही टायमरचे रिलेटेड इंटरप्ट्स असतील, राईट. जसं की ओव्हरफ्लो टायमरचे इंटरप्ट आपण लास्ट सेमिस्टरला बघितलेलं आहे, राईट. सो हे सर्व सिस्टीम कोणाच्या अंडर येतात, सिस्टीम टायमरच्या. आणि रिअल टाइम क्लॉक म्हणजे काय, जसं की तुम्ही मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल त्यामध्ये तुम्ही शटडाऊन जरी केलं तर तुमचा जो डिव्हाइसचा टायमिंग आहे, राईट, तो ॲज इट इज राहतो. तर त्यामध्ये काय असतं, एक सेपरेट सर्किटरी असते ज्याला आपण म्हणतो RTC, आणि त्यासाठी एक सेपरेट सेल यूज करतात लॅपटॉपमध्ये. तुम्ही बघितलं असेल RTC सेल एक असतो. सो दिस इज ऑल अबाउट द सिस्टीम टायमर्स. त्यानंतर सिरियल कम्युनिकेशन तुम्हाला माहिती आहे. सिरियल कम्युनिकेशन पोर्ट्स आर यूज टू इंटरफेस serial devices with the system, and normally most of the microcontroller have inbuilt serial communication port, right. Generally UART, okay, UART किंवा SPI किंवा I2C, okay, हे इनबिल्ट असतात कोणत्याही मायक्रोकंट्रोलर मध्ये. म्हणजे तुम्ही काय करू शकता, एखादा एक्सटर्नल डिव्हाइस डायरेक्टली कम्युनिकेट करू शकता तुमच्या मायक्रोकंट्रोलर सोबत युझिंग दिस सिरियल इंटरफेसेस किंवा हे सिरियल कम्युनिकेशनचे प्रोटोकॉल्स आहेत. हे तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं आहे नेक्स्ट काही चॅप्टरमध्ये, राईट. सो दिस इज ऑल अबाउट सिरियल कम्युनिकेशन. त्यानंतर इंटरप्ट कंट्रोलर. आपण आधी सांगितलं की इंटरप्ट कंट्रोलर इज मॅन्डेटरी रिक्वायर्ड इन द सिस्टीम टू हँडल इंटरप्ट फ्रॉम व्हॅरियस प्रोसेसेस अँड मल्टिपल इंटरप्ट पेंडिंग फॉर सर्व्हिसेस, राईट. खूप सारे टाईपचे इंटरप्ट्स असतात. काही इंटरप्ट जे सिस्टीममधून जनरेट होतात, राईट. सपोज तुमचा प्रोसेसर ओव्हरहीट झाला आहे, राईट, इन केस ऑफ लॅपटॉप, राईट. त्यावेळेस काय होतं की त्यामधून एक इंटरप्ट जनरेट होतं की तुमचं प्रोसेसर हा ओव्हरहीट होतोय आणि यू नीड टू स्लो डाऊन सम टास्क, राईट, और यू नीड टू शट युअर लॅपटॉप फॉर सम टाइम्स, राईट. किंवा तुमची बॅटरी लो झाली, हा सुद्धा काय आहे, तुमचा सिस्टीम जनरेटेड इंटरप्ट आहे. की जेव्हा तुमच्या लॅपटॉपची बॅटरी कमी होते त्यावेळेस तुम्हाला एक पॉपअप येतं की प्लीज कनेक्ट युअर चार्जर, राईट. कारण तो काय एक इंटरप्ट आहे. तर या सगळ्या इंटरप्ट जे डिफरंट इंटरप्ट असतील त्यांना मॅनेज करणं, राईट, त्यांची प्रायोरिटी डिफाईन करणं, यासाठी वी नीड अ इंटरप्ट कंट्रोलर, ओके. सो इंटरप्ट कंट्रोलर इज यूज टू रिसीव्ह इंटरप्ट फ्रॉम व्हॅरियस सोर्सेस अँड रिसॉल्व द प्रायोरिटी अँड द लास्ट प्रोव्हाइड द सर्व्हिस टू द इंटरप्ट, राईट. सो इंटरप्ट कंट्रोलरचं फर्स्ट काय आहे की जे इंटरप्ट तुम्हाला मल्टिपल येतात, राईट, त्याला प्रायोरिटाईज करणं, विच वन इज द हायेस्ट प्रायोरिटी, विच वन इज द लोएस्ट प्रायोरिटी इंटरप्ट, राईट, आणि नंतर त्याला एक्झिक्यूट करणं, राईट. सो इट इज कॉल्ड ॲज इंटरप्ट सबरूटीन. जेव्हा आपण एखादा इंटरप्ट येतं त्यावेळेस तो तुमचा मेन प्रोग्राम स्टॉप करून काय करतो, इंटरप्ट सबरूटीन एक्झिक्यूट करतो, राईट. आता मोस्ट ऑफ द डिव्हाइसेस हे सिरियली कनेक्ट होतात, राईट. मोस्ट ऑफ द डिव्हाइसेस वी कॅन डायरेक्टली कनेक्ट सिरियली म्हणजे सिंगल वायर थ्रू ट्रान्समिशन किंवा 2 वायर्स किंवा 4 वायर्स, राईट. बट इन केस ऑफ पॅरलल वायर, जर तुम्हाला 8 बिट डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर तुम्हाला 8 सेपरेट लाईन्स लागतील, राईट. सो पॅरलल पोर्ट्स आता फक्त डिस्प्ले किंवा काही कॅमेरा किंवा सो जनरली पॅरलल पोर्ट हे एम्बेडेड सिस्टीम मध्ये रेअरली यूज करतात, ओके. दिस इज अबाउट पॅरलल पोर्ट्स, ओके. त्यानंतर इनपुट आउटपुट ड्रायव्हर सर्किट. The behavior and the characteristics of I/O devices may be different from the processor. Hence, input-output driver circuit are needed to drive input or output devices, right? Suppose काही कंट्रोलर असतात, काही कंट्रोलर हे +5 व्होल्ट वरती वर्क करतात, काही कंट्रोलर हे 3.3 व्होल्ट वरती वर्क करतात, किंवा काही कंट्रोलर हे 1.8 व्होल्ट वरती, राईट. सो बघा, सपोज तुमच्याकडे एक सेन्सर आहे आणि ज्याचं आउटपुट +5 व्होल्ट येत आहे, राईट. तर हे +5 व्होल्ट तुम्ही डायरेक्टली 1.8 व्होल्टवर वर्क करणाऱ्या कंट्रोलर सोबत इंटरफेस करू शकत नाही, राईट. इन दॅट केस यू नीड टू स्टेप डाऊन दिस 5 व्होल्ट टू 1.8 व्होल्ट, राईट. तुम्हाला काय करावं लागेल, त्याला स्टेप डाऊन काही प्रोसेसिंग कंट्रोल सर्किट वापरून, राईट, काही एक्सटर्नल सर्किट वापरून तुम्हाला काय करावं लागेल, त्याला कमी करावं लागेल, राईट. त्याला 1.8 करावं लागेल किंवा 3.3 जो कंट्रोलर असेल, ओके. सो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, काही ड्रायव्हर सर्किट्स असतात. जसं की बघा स्टेपर मोटार आहे, ओके. जर तुम्हाला स्टेपर मोटार तुमच्या कंट्रोलरकडून कंट्रोल करायची असेल, राईट, सपोज हा माझा मायक्रो आहे, तर तुम्ही डायरेक्ट स्टेपर मोटार इथे कनेक्ट करू शकता का, नाही करू शकत. तुम्हाला काय करावं लागतं, इकडे एक आउटपुट ड्रायव्हर यूज करावा लागतो, राईट. फर्स्ट तुम्ही कंट्रोलर आउटपुट ड्रायव्हर सोबत इंटरफेस करणार आणि त्यानंतर हा
आउटपुट ड्रायव्हर काय करणार, तुमची मोटर कंट्रोल करणार, राईट. तर हा काय झाला तुमचा आउटपुट ड्रायव्हर. सेम जेव्हा रिले ड्राईव्ह करता तुम्ही, राईट, रिले ड्राईव्ह करताना आपण काय केलं होतं, एक एक्सटर्नल ट्रान्झिस्टर यूज केला होता, राईट. हा माझा रिले जर असेल, राईट, इकडे रिले लावणार आणि याच्या बेसला आपण काय करणार, कंट्रोलर कडून सिग्नल देणार. ओके, म्हणजे हे जे सर्किट झालं हे काय झालं तुमचं आउटपुट ड्रायव्हर सर्किट. ओके, त्यानंतर पॉवर सप्लाय. बघा, वेगवेगळ्या एम्बेडेड सिस्टीमला डिफरंट पॉवर सप्लायज लागतात, राईट. मे बी 3 व्होल्ट असेल, 5 व्होल्ट असेल, राईट, डिपेंड्स ऑन द कंट्रोलर, राईट. सो त्यासाठी आपल्याकडे काय असतं, एक सेपरेट डेडिकेटेड सर्किट आपण यूज करणार, ज्यामध्ये काय करणार आपण रिक्वायर्ड पॉवर सप्लाय कंट्रोलरला देणार, ॲज वेल ॲज तुमच्याकडे जर काही अजून पेरिफेरल असतील, रॅम असेल, रॉम असेल, त्यांना जर सेपरेट पॉवर सप्लाय लागत असेल तर तो सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करावा लागतो सर्किटमध्ये. ओके, सो बट इन मोस्ट ऑफ द प्रोसेसर काय असतं की एखाद्या प्रोसेसरला जर तुम्ही +5 व्होल्ट दिलं, राईट, +5 व्होल्ट जर दिलं तर तो काय करतो, इंटरनली त्याच्यामध्ये पॉवर सप्लाय असतात आणि त्या पॉवर सप्लायमधून तो काय करतो 3.3 व्होल्ट, 1.8 व्होल्ट असेल किंवा 1.2 व्होल्ट जनरेट करून इंटरनली प्रोसेसरमध्ये तो सप्लाय करतो, राईट. सो काही वेळेस तुम्हाला एक्सटर्नली पॉवर सप्लाय कनेक्ट करावा लागतो. समटाइम्स सम प्रोसेसर हॅज इनबिल्ट पॉवर सप्लाय, राईट. त्यानंतर सिस्टीम ॲप्लिकेशन स्पेसिफिक सर्किट्स, राईट. सिस्टीम ॲप्लिकेशन स्पेसिफिक सर्किट आर यूज टू हँडल अँड कंट्रोल स्पेसिफिक टार्गेट ॲप्लिकेशन्स कन्सिस्ट ऑफ ADC, DAC, स्टेपर मोटार, सेन्सर आणि रिले. ओके, हे आपण जस्ट बघितलंय की सपोज सेन्सर इंटरफेस करायचं असेल आणि त्याचं जे आउटपुट आहे ते तुमच्या कंट्रोलर सोबत कम्पॅटेबल नसेल तर इन दॅट केस यू नीड टू ॲड सम एक्सटर्नल सर्किट, राईट. जसं की बघा, रिलेसाठी सेपरेट IC मिळतात, रिले ड्रायव्हर IC, किंवा स्टेपर मोटरसाठी सुद्धा आपल्याकडे काय असतात, सेपरेट ड्रायव्हर IC आपल्याला मिळतात. सो हे झालं ऑल अबाउट युअर ब्लॉक डायग्राम. प्रत्येक ब्लॉक आपण एक्सप्लेन केलेला आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये तुम्हाला काय करायचंय, 1-2 पॉईंट लक्षात ठेवायचे, राईट. जर तुम्हाला विचारलं की ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ एम्बेडेड सिस्टीम अँड एक्सप्लेन इच ब्लॉक, ओके, असा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो, किंवा ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ एम्बेडेड सिस्टीम अँड एक्सप्लेन एनी 2 ब्लॉक, राईट. जर जास्त कॉम्प्लेक्स 4 मार्कला वगैरे विचारला तर. ओके, सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग, बघा इकडे आपल्याकडे काय आहे की एक मोबाईलचा स्नॅप आहे, बघा, स्पेसिफिकेशन्स आहेत, राईट. म्हणजेच काय आहे की एका एम्बेडेड सिस्टीमचे स्पेसिफिकेशन्स आहेत. बघा त्याच्यामध्ये काय आहे, बघा, बॉडी हा काय झाला तुमचा मेकॅनिकल पार्ट, राईट. इवन जेव्हा तुम्ही एखादी मेकॅनिकल सिस्टीम डिझाईन करता त्यावेळेस तुम्हाला हे सुद्धा बघावं लागतं की त्याची साईज किती होती, राईट, डायमेन्शन्स किती होतात, वेट किती होतं त्या एम्बेडेड सिस्टीमचं. ओके, हे सर्व गोष्टी तुम्हाला बघावं लागतात, राईट. त्यानंतर डिस्प्ले हा काय झाला तुमचा आउटपुट डिव्हाइसेस. ओके, आउटपुट डिव्हाइसेस इथे काय दिलंय डिस्प्ले, आणि या डिस्प्लेचे स्पेसिफिकेशन्स आहे तिकडे बघा, जसं की मोबाईलमध्ये त्याचा रिफ्रेश रेट किती आहे, कोणता डिस्प्ले आहे, त्याचा टाईप कोणता आहे, राईट. त्यानंतर प्लॅटफॉर्म म्हणजेच काय झाला इकडं आपला हा एम्बेडेड प्रोसेसर. ओके, या केसमध्ये हा काय झाला, मोबाईलच्या केसमध्ये हा जो प्लॅटफॉर्म आहे हा काय आहे एम्बेडेड प्रोसेसर आहे. मग त्यामध्ये काय यूज केलंय बघा, सीपीयू कोणता यूज केला, 8 कोर Cortex X4, राईट. आता हा काय झाला तुमचा ॲप्लिकेशन स्पेसिफिक CPU झाला. ओके, तर यामध्ये काय केलंय की खूप सारे प्रोसेसरच्या कोर एकत्र करून एक पॉवरफुल CPU तयार केला आहे, राईट. तर हे काय आहे तुमचा, इकडे जर जसं आपण 8051 बघितला मायक्रो कंट्रोलर, ओके, तसंच हा इकडे प्रोसेसर आहे. आणि कोणता प्रोसेसर आहे तर Qualcomm SM8650 AC स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन, राईट, स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3. ओके, हे त्याचं नाव आहे. आणि कॉलकम काय आहे तर कॉलकम ही कंपनी आहे ज्याने तो मॅन्युफॅक्चर केला आहे. ओके, तर हे झालं अबाउट CPU, राईट. बट मोबाईलमध्ये खूप सारे ॲप्लिकेशन्स असतात रिलेटेड टू इमेज प्रोसेसिंग, व्हिडिओ प्रोसेसिंग, त्यामुळे इकडे काय लागतो एक ॲडिशनल GPU सुद्धा यूज करतात. GPU स्टँड फॉर ग्राफिक प्रोसेसिंग युनिट, राईट. CPU मध्ये काय करतो आपण जनरलाइज टास्क परफॉर्म करतो, जसं की न्यूमेरिकल्स असतील, डिव्हाइस इंटरफेस असेल, राईट. बट तुम्हाला जर कॉम्प्लेक्स इमेज प्रोसेसिंग करायची असेल, व्हिडिओ प्रोसेसिंग करायची असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला एक डेडिकेटेड कंट्रोलर लागतो किंवा डेडिकेटेड प्रोसेसिंग युनिट लागतो आणि त्याला आपण म्हणतो GPU. ओके, सध्या तुम्हाला GPU वगैरे नाहीये, बट GPU इज नथिंग बट CPU ओनली, बट इट इज डिझाइन स्पेसिफिकली फॉर ग्राफिक प्रोसेसिंग और इमेज प्रोसेसिंग और व्हिडिओ प्रोसेसिंग. ओके, हे तुम्हाला इकडे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा मेमरी, जसं आपण बघितलं की
आपल्याकडे कंट्रोलरमध्ये इनबिल्ट असतात, बट इन केस आपण जर मायक्रो प्रोसेसर यूज करत असेल तर त्यामध्ये बघा काय आहे 120 GB ही तुमची काय आहे रॉम, रीड ओनली मेमरी 128 GB आणि 8 GB काय आहे रॅम. ओके, तिकडे खूप सारे कॉम्बिनेशन्स आहेत मोबाईलमध्ये जे आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर त्या मेमरीचा टाईप पण दिलाय बघा, जी तुमची रॉम असणार आहे. ओके, रॉम जी असणार आहे ती कोणती असणार आहे UFS 3.1 आणि UFS 4.0. ओके, ती कोणत्या टेक्नॉलॉजीची रॉम तुम्ही यूज करणार आहे, राईट. सो UFS इज नथिंग बट युअर फ्लॅश मेमरी किंवा याला काय म्हणतात युनिव्हर्सल फ्लॅश स्टोरेज किंवा युनिव्हर्सल फ्लॅश मेमरी. ओके, तर हा त्याचा व्हर्जन आहे 3.1 आणि 4.0, राईट. त्यानंतर आउटपुट इनपुट डिव्हाइस, लाईक इनपुट डिव्हाइसमध्ये अजून काय आहे, कॅमेरा आहे तुमचा, इकडे ट्रिपल कॅमेरा आहे. त्यानंतर कॅमेऱ्याचे स्पेसिफिकेशन इकडे दिलेत, आपण डिटेलमध्ये जाणार नाहीये. त्यानंतर अजून एक कॅमेरा आहे, जसं की हा मेन कॅमेरा, त्यानंतर सेल्फी कॅमेरा, त्यानंतर आउटपुट डिव्हाइस, राईट. त्यानंतर हा साऊंड काय झाला तुमचा आउटपुट डिव्हाइसेस, राईट. त्यानंतर बघा इकडे कम्युनिकेशन, जनरली मोबाईलमध्ये जे कम्युनिकेशन आहे ते मोस्ट ऑफ द काय आहे वायरलेस आहे, कारण मोबाईलचे जे प्रायमरी फंक्शन आहे ते काय आहे वायरलेस कम्युनिकेशनसाठी आपण मोबाईल यूज करतो. म्हणून याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत बघा. हा आहे तुमचा WLAN मीन्स वायफाय, राईट. त्याचे सुद्धा अजून स्पेसिफिकेशन दिलेत, कोणता बँड आहे, राईट. स्टँडर्ड कोणता आहे 802.11. त्यानंतर ब्लूटूथ सुद्धा काय आहे तुमचा एक वायरलेस सिरियल कम्युनिकेशन आहे. त्यानंतर पोझिशनिंग, राईट, हा कशासाठी यूज करतात GPS साठी. त्यानंतर NFC हा सुद्धा एक कम्युनिकेशनचा टाईप आहे, जो नियर फील्ड कम्युनिकेशन म्हणतो आपण त्याला, की एखाद्या नियर बाय डिव्हाइस सोबत कम्युनिकेशन करण्यासाठी. त्यानंतर USB काय आहे युनिव्हर्सल सिरियल बस, जसं मोबाईलमध्ये Type-C पोर्ट असतो, राईट. सो हा पोर्ट काय करतो, या Type-C पोर्टवरून चार्जिंग करू शकता, राईट. प्लस तुम्ही या सेम पोर्ट वापरून लॅपटॉप सोबत किंवा तुमच्या अदर डिव्हाइस सोबत इंटरफेस करू शकता. ओके, सो हा काय झाला तुमचा सिरियल पोर्ट. ओके, त्यानंतर अजून काही सेन्सर्स आहेत, जसं की फिंगरप्रिंट सेन्सर असेल, एक्स्ट्रोमीटर असेल, कॉम्पस असेल, प्रॉक्सिमेट्री, गायरो, बॅरोमीटर. ओके, सो हे सगळे ऍप्लिकेशन्स आहेत. तर ही टोटल एक एम्बेडेड सिस्टीम झाली. आता ही कॉम्प्लेक्स आहे त्यामुळे इकडे खूप सारे फीचर्स येतात, राईट. इट्स डिपेंड ऑन द साईज ऑफ एम्बेडेड सिस्टीम. आता आपण नेक्स्ट जो आपला जो पॉइंट असणार तो असणार आहे की डिफरंट टाइप्स ऑफ ऑर क्लासिफिकेशन्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. त्यानंतर अजून एक सिस्टीम आहे आपल्याकडे, सपोज हा माझ्या लॅपटॉपचा स्नॅप आहे, राईट. तर बघा इकडे हा जो मेन प्रोसेसर आहे याचा, हा कोणता आहे इंटेल Core 7, राईट, 150U. आणि याची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी किती आहे 1.8 GHz, राईट. या फ्रिक्वेन्सीला हा जी क्लॉक फ्रिक्वेन्सी ती 1.8 GHz आहे. जसं की आपण बघितलं 8051 मध्ये ही किती होती 11 किंवा 12 MHz अप्रॉक्सिमेटली, राईट. बट जी लॅपटॉपमध्ये ती किती आहे 1.8 GHz, म्हणजे या 12 पेक्षा कितीतरी हायर फ्रिक्वेन्सीमध्ये आपण आता वर्क करतो, राईट. त्यानंतर याच्यामध्ये इनबिल्ट रॅम आहे जी आहे 16 GB ची, राईट. 16 GB ची रॅम आहे. त्यानंतर डेटा प्रोग्राम स्टोरेजसाठी आपल्याकडे काय आहे एक रॉम. ओके, जनरली जी लॅपटॉपमध्ये यूज करतात ती काय असते तुमची SSD, सॉलिड स्टेट डिव्हाइसेस, राईट. आणि जी रॅम असते, रॅम मध्ये कोणता टाईप यूज करतात, याच्यामध्ये जी आहे ती आहे LPDDR5 रॅम आहे, राईट, LPDDR5. ओके, सो अशा प्रकारे आपले सिस्टीमचे प्रोसेसर असतात. एम्बेडेड सिस्टीमचे वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. CPU मध्ये किती टाईप्स असतात, मेमरीचे टाईप्स कोणते आहेत, राईट. आणि हे सगळे पॅरामीटर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, सो लवकरच नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा अपलोड होणार आहे. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.